नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यात येत्या 24 तासात दक्षिणेकडील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहील. ढगांची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि कोकणात पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असल्याने कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव आणि रत्नागिरीच्या काही तालुक्यामध्ये तीव्र ढगांच्या गडगडासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये दुपारनंतर रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. सातारा, सांगली, रायगड आणि पुण्यासह दक्षिण भागांमध्ये हलक्या गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय सोलापूर आणि अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्याशा सरी देखील कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये विशेष करून पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुख्यतः हवामान कोरडे राहील. या भागांमध्ये पावसाची शक्यता नाही आणि पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. महाराष्ट्रातील काही तालुक्यात येत्या 24 तासात ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे, पण हा पाऊस कोकण किनारपट्टी भागातच काही ठिकाणी सक्रिय राहील. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.